वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं तोटनरेकाय दातुं ममेन्द्रये समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ध्यात्या वेद प्रतिपाद्या जय जय संसविद्या रूपा देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दास अवतारी ज्योती आता बिनविभाग विलासिनी ये शारदा विश्वकामिनी ये शारदा विश्वमोहिनी नमिली बिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार तरू मनोनिविशेष त्यादरू विवेकावरी मस्तक हे पायावरी या वारकरी
शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु मूकं करोति कल्याणं आरोग्यं सॉरी मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहो वन्दे परमानन्दमाधवं विठ्ठल अभंगाकडे नीट लक्ष द्या. छोटासा अभंग. जन्माधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे. जन्माधी का मरणाधी? मरणाधी सावध व्हावे. कीर्ती करोने उरावे किंवा मरावे. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. बरोबर. नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहून उत्तम. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. विठ्ठल विठ्ठल मरणाधी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपल्या सर्व संत सज्जनांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या समकालीन असणारे, ज्यांनी आपल्या भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत पोहोचून ग्रंथ गुरु नानक साहेबांच्या त्या ग्रंथामध्ये 65 अभंग ज्यांचे आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष भगवंताला आपल्या ताटात जीव घातलं, आपल्या कीर्तनात नाचायला भाग पाडलं, असे नामदेव महाराज. आणि यांचा फक्त आणि फक्त 3 चरणाचा अभंग, सोप्यातला सोपा, तो या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने निरूपण करण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत आपण बरेच कीर्तन ऐकलेत, बरेच महाराजांच्या त्या ठिकाणी वक्तव्यावर हसून हसून पोट दुखवलं असेल, परंतु आजचं कीर्तन वेगळं आहे. आजचं कीर्तन कानात तेल टाकून ऐकायचं कीर्तन आहे. कारण की कीर्तन ज्यांच्या निमित्तानं आहे ते आमचे सद्गुरुनिष्ठ ज्येष्ठ साधक पंडित अण्णांच्या दशक्रिया विधी निमित्तानं आहे. प्रस्तुत कीर्तनाचं कारणाशिवाय कार्य नसतं, या उक्तीप्रमाणे प्रस्तुत कीर्तनाचं जे काही आयोजन आहे ते आयोजन या ठिकाणी कैलासवासी पंडित किसन जगताप यांचं 17/7/26 वार शुक्रवार रोजी दुपारी 3:45 वाजता दुःखद निधन झालं. आणि ते आपल्यातून जायला आज 9वा दिवस आहे. उद्या त्यांचा दशक्रिया विधीचा नेम आहे आणि त्याच्या अगोदर या ठिकाणी त्यांच्या पुण्य पावन अशा
शुद्ध आत्म्याच्या कृपेमुळे आपल्याला संत विचारांचं श्रवण त्या ठिकाणी होत आहे. प्रपंच आपण करतो आहोत. प्रापंचिक नात्याने या ठिकाणी ते गेलेत, परंतु त्यांचा आत्मा अजूनही या ठिकाणी आहे. गरुड पुराणाच्या भाषेत सांगायला गेलं तर उद्या त्यांचं पिंडदान होऊन त्यांचं जे सूक्ष्म शरीर आहे ते शरीर परत एकदा पिंडाने त्या ठिकाणी त्याची जडणघडण होऊन आपल्या गीतेत सांगितलेल्या उक्तीप्रमाणे कर्मानुबंधीनी मनुष्य लोके त्यांचं जे काही कर्म असेल, जे शिल्लक असेल, ते कर्मानुसार त्यांना पुढची गती त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या मागे असणारे त्यांचे एकमेव चिरंजीव रावसाहेब पंडित जगताप, त्याचबरोबर या कीर्तनाचं जे काही आपल्याला सौभाग्य प्राप्त झालेलं आहे, असे त्यांच्या 4 मुली वंदनाताई अनिल माळी कोंडावळ, मीनाबाई तुकाराम माळी मेथी, छोट्याबाई मनोहर माळी कोठली, ज्योतिबाई हरीश माळी कोंडावळ. विशेष म्हणजे जवळपासच अण्णांच्या जवळपासच त्या आहेत, बरोबर की नाही. तर संत असंच नाही सांगून गेले, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. सुरुवातीला कन्या का घेतल्या तर त्यांना खूप, म्हणजे मी रावसाहेबांना असं गृहीत नका धरू, समजून घ्या की कन्येचं बापावर जास्त प्रेम असतं. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कार्यातून उतराई होण्यासाठी या अण्णांच्या निमित्तानं या ठिकाणी या वास्तूच्या आजूबाजू संत लहरी घुमाव्यात, संतांचे विचार, संतांचे त्या ठिकाणी चरित्र या ठिकाणी सांगावं, अशा पद्धतीने कीर्तनाचं आयोजन केलं. मी एवढा भाग्यवान आहे की ज्या अण्णांचे सद्गुरू तेच माझेही सद्गुरू, आणि ते सद्गुरू या ठिकाणी या नारदाच्या गादीवरील या देहाच्या मुखातून जे संत वचन सांगितले किंवा निरूपण केलं जाईल ते त्यांच्याच कृपा आशीर्वादाने होईल. म्हणून ते पण या ठिकाणी समोर उपस्थित आहेत. मी त्यांच्या चरणाशी दंडवत होऊन या ठिकाणी हरिभक्त परायण गोविंद बापूजी पाष्टेकर, आणि खरं सांगू का तुम्हाला, बापूंना जर समजून घेतलं असेल तर खरं पंडित अण्णांनी समजून घेतलं. पंडित अण्णा हे एकदम मुरलेले साधक होते. पंडित अण्णांना समोरचा काय बोलेल ते अगोदर कळत होतं. आम्ही स्वतः अनुभव घेतला. आणि म्हणून पंडित अण्णा जातानाही मी म्हणतो की बापू बापू करतच गेले असाल. ते भले 50शीत गेलेत. आपल्या भाषेमध्ये त्यांना आपण योग भ्रष्ट जरी म्हटलं, योग भ्रष्ट म्हणतात गीतेच्या भाषेमध्ये, परंतु नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ना ऐकिला. आणि अण्णांनी त्या ठिकाणी आपली जी काही परमार्थाची खऱ्या अर्थाची जी रीत आहे ती रीत अण्णांनी आत्मसात केलेली होती. आणि अण्णांना नक्कीच बापूंच्या भाषेत सांगतो की एक जन्म वाया गेला किंवा एक जन्म त्याच्या मागे लागलो तर पुढच्या जन्मी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी त्याचं फळ मिळणार आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना पण 21 जन्म लागले होते. बापूंच्या भाषेत सांगतो, एक ना एक दिवस असा येणार आहे की अण्णा सुद्धा संतांच्या पंगतीत असणार आहेत. सर्वांनी एकदा जोरदार अण्णांच्या शुद्ध आत्म्यासाठी टाळ्या वाजवायच्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही ज्यावेळेस असे बापूंच्या आजूबाजू बसायचो त्यावेळेस आमच्यामध्ये अण्णा ज्यावेळेस बसायचे त्यावेळेस
बापूंचा जो राग आहे, ऐसे बिसट जयाचे शब्द, बरोबर, हा, ऐसे बिसाट ज्यांचे शब्द, सद्गुरूंचे शब्द बिसाट असतात परंतु ते आपले कल्याण करतात, हे अण्णांना चांगलं माहित होतं. एकदा वासुदेव महाराजांकडे अण्णांना एवढं बापूंनी झटकलं, अण्णा एकदम नम्र होऊन ऐकत राहिलेत. यालाच म्हणतात नम्र झाला भूता तेने कोंडीला अनंता. आणि म्हणून अण्णांनी त्या अनंताला कोंडून स्वतःमध्ये धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, आणि त्याबरोबर ते या ठिकाणी आपल्या ह्या कर्तव्य कर्माची यात्रा संपवून त्या ठिकाणी पुढच्या गतीला लागलेत. अभंग छोटासा आहे, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे. आणि अभंगामध्ये आतापर्यंत आपण वरवरचा अर्थ ऐकला असेल. मला दोन लोकांनी असं जरी म्हटलं, महाराज तुम्हाला कीर्तन अजिबात येत नाही, एकदम चालेल, कारण की कीर्तन हा येण्याचा प्रश्नच नाही, कीर्तन हा करण्याचा प्रश्नच नाही. निस्वाशे नाही विश्वास हा कदा रुद्धो भविष्यती कीर्तनीय मतो बाल्यात हरेर्नामैव केवलम. हा श्वास केव्हा रुदित होऊन जाईल, केव्हा अटकून जाईल, केव्हा संपून जाईल, त्या अगोदर आपल्याला काय व्हायचंय, सावध व्हायचंय, सावध. आणि काय करायचंय, कीर्तनीय मतो बाल्यात हरेर्नामैव केवलम. बालपणापासून तर डोळे मिटेपर्यंत आपल्याला त्या हरिनामाचं कीर्तन करायचं आहे. आता कीर्तन म्हणजे काय, तर कीर्तन म्हणजे किर्र म्हणजे अज्ञान, अंधार, आणि तन म्हणजे शरीर. या शरीराबद्दलचं अज्ञान घालवण्याचं साधन कीर्तन आहे. खडखड 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 हसण्याचं साधन नाही कीर्तन. तुम्हाला आवडत असेल रवी किरण, आवडत असतील इंदुरीकर, आवडत असतील, तुमच्या आवडला माझा साष्टांग नमस्कार आहे. जन्मोजन्मी येतच राहा, हसतच राहा, मरा, समजून घेऊच नका. अरे समजून घ्या बाबा हो, मरणाआधी सावध व्हावे, मेल्यानंतर नाही. कीर्ती करूनी उरावे किंवा मरावे. मग काय कीर्ती करायची, झोपडीत राहतो तो मोठा बंगला झाला, ही का? अनमॅरिड कुवारा होतो, आता मला 4 मुलं आहेत, मस्त 4 इंची लाईन लागली, ही कीर्ती का? तर कीर्ती म्हणजे काय, त्याला आमच्या भाषेमध्ये सांगतो, आत्मोन्नती. आत्मोन्नती, विश्वशांती, स्वानंद अवस्था, त्याला कीर्ती म्हणतो आपण. आता तुम्ही म्हणणार का हो आत्म्याला पण उन्नती असते का? आत्म्याला पण उन्नती असते, जशी देहाला उन्नती असते, देहाची वाढ होते, तशी आत्म्याला पण उन्नती असते. कशी काय बरं? आत्मा दिसत नाही, पण या जीवाच्या या देहाच्या कुडीमध्ये अडकल्यानंतर त्याला आपण आत्मा म्हणतो, आणि हा कुडीचं आवरण ज्यावेळेस गेलं त्यावेळेस त्याला आपण परमात्मा म्हणतो. आत्मा आणि परमात्मा एकच, पण तो वेष्टीमध्ये आहे. वेष्टी कसं मेष्टी बाबू, संकुचित. वेष्टी म्हणजे संकुचित आणि समेष्टी म्हणजे व्यापक. तर या ठिकाणी एखाद्या फुग्यामध्ये हवा भरली तर बाहेर पण हवा आहे, फुग्यामध्ये पण हवा आहे, पण फुग्याच्या आवरणामुळे आपण त्या फुग्यातली हवेला फुग्यातली हवा म्हणतो. पण सुईने जर त्याला टच केलं तर फुग्यातली हवा कोणती आणि बाहेरची हवा कोणती आपल्याला ओळखता येत नाही. तद्वत संतांनी आत्मा आणि परमात्मा एकच दाखवून दिला, आणि तो आपल्याला वेगवेगळा करता येत नाही. आणि वेगवेगळा करता यायला लागला म्हणजे तुम्ही दुःखामध्ये अडकलेत. दुःखाचं नावच द्वैत आहे. मरणाआधी सावध व्हावे. आता मरण आणि जन्म एवढा काळ आपल्याला भगवंताने आपलं मागचं कर्म फेडण्यासाठी दिलेला आहे. जागरूक आहात का? नाही ना. तो मना होता तरी मने आडेच का, मन ऐकत का बन येतो? अरे सांग तू, पण तो ऐकणार नाही का? त्याचं मागचं कर्म ऐकू देत नाही त्याला. पण याचा अर्थ आपण सांगायचं सोडून देतो का? आपण आपलं काम आहे सांगायचं. आपला मुलगा वाह्यात व्हावा असं कोणत्या आई वडिलांना आवडतं?
तर नाही आवडत. म्हणून वडिलांनी आईंनी त्यांच्या संस्काराची पेरणी मुलाजवळ करत राहावी. पण मुलाने जर त्या ठिकाणी मरणाआधी सावध व्हावे, जर जागरूक राहिला तर नक्कीच त्या ठिकाणी नरेंद्रचा विवेकानंद झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर की नाही? म्हणून मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे किंवा मरावे, जन्म घालू नये वाया. मानवाची उत्तम काया म्हणजे शरीर. का हो, मानवाचं शरीर सहज मिळतं का? या जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिली कोणती? तर भरत खंडे नरदेह प्राप्ती हितव भाग्याची संपत्ती. या भारतामध्ये, ज्या भारतामध्ये देवांनी अवतार घेतले, संतांनी अवतार घेतले, अशा भारतामध्ये मला जन्म मिळाला, मी खूप खूप भाग्यवान आहे. दुसरी गोष्ट, दुर्लभम मनुष्य जन्म. हा इतर योन्यांपेक्षा, पशु पक्षी प्राणी यांच्यापेक्षा मनुष्य योनी सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून मला दुर्लभम मनुष्य जन्म. हा मला हा मनुष्य जन्म मिळाला, हा दुर्लभ आहे. दुर्लभ, सहज नाही मिळत. पाप पुण्य करूनी जन्म येतो प्राणी, नरदेहा के येऊनी हानी केली. पाप आणि पुण्य हे आपल्याला ठरवून करता येतात का? ठरवून करता येतात का? तुम्ही सकाळी निघालेत, मी आज दिवसभर पुण्यच करेल, होतं का? तुम्ही सकाळी निघालेत, संध्याकाळपर्यंत मी आज दिवसभर माझ्याकडून पापच होईल, शक्य आहे का? ठरवून होत नाही. म्हणून पाप आणि पुण्य समान झाल्याशिवाय त्या ठिकाणी आपला हा मनुष्य जन्म येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पाप पुण्य करूनी जन्म येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. आता नरदेहा येऊनी हानी केली म्हणजे काय? आपण हा जन्म वाया घातला, त्याला म्हणतात हानी. मग आपण हा जन्म वाया घालवायचा नसेल तर या जन्माचं महत्त्व काय आहे? तर सद्गुरूंची भेट हा तिसरा दुर्लभ गोष्ट आहे. तिसरी कोणती दुर्लभ गोष्ट आहे? दुर्लभ असे संत भेटी. आणि संत भेटी जर झाल्या तर करू नये एवढं पाप करणारा वाल्या कोळी बी त्या याच जन्मात होतो. आणि रामालाही 10 वर्ष जन्माला यायच्या अगोदर त्याने कसं वागावं असं लिहिणारा रामायणकार पण याच जन्मात वाल्मिक महर्षी होतो. एवढं महत्व या देहाचं आहे. म्हणून जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. म्हणून शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात, नामा म्हणे मनुष्य जन्म आणि सर्व जन्माहून उत्तम. इतर योनियांच्या ठाई हा विचार नाही. किती योनी आहेत? 184 योनी. 4 खानी, अंडज, जारज, उजबीज आणि स्वेदज या 4ही प्रकारच्या खाणीतून 184 योनी पशु पक्षी प्राण्यांची उत्पत्ती होते. या सर्व योन्यांमध्ये हा विचार नाही की मी जन्मोजन्मी येणारं माझं जन्म मरणाचं रहाटगाळ बाद करून या रहाटगाळ्यातून मुक्त होऊन जाईल. शब्द समजतात का? माले आई राणी येत नाही माडी. आई राणी कोणले म्हणतस? आई मी चटणी तिखट लोणचं सारखं बी वापरत नाही, पण तुम्हाला जोडे जर राहिनो ते थोडीफार आई राणी माले येवाले लागी जाईल. बरोबर की नाही? हा, तर आपल्याला आनंद केव्हा होतो? आपल्याला आनंद केव्हा होतो? जेव्हा आपल्या मनासारखं होतं तेव्हा. बरोबर की नाही? मग मनासारखं होत असेल तर आनंद, आणि मनासारखं होत नसेल तर दुःख किंवा चिडचिड. बरोबर?
मग आता दुःख चिडचिड बी तुम्हीच आणता आणि आनंद बी तुम्हीच आणता, मग तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग आता मला सांगा, सुख दुःखाच्या कुठं खाणी आहेत का? अरे सुख वसे एके ठाई बहुपाई संतांच्या, आणि दुःख कुठं? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. दुःख बांधवणी आहे हा संसार, 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 सुखाचा विचार नाही कोठे. म्हणजे असं म्हणणं आहे महाराजांचं की सर्व जीवनामध्ये दुःखच दुःख भरलेलं आहे. बरोबर आहे का? मग मरतच का बने तुम्ही? दुःख झेलान तयारी का बे तुम्ही? संसार मा एवढं दुःख आहे, मग तुम्ही संसार करताच का ब? का करतात? संसार करतात का संसार होतो? अरे संसाराची व्याख्या दिलेली ती ऐका, मग समजेल आपल्याला. शास्त्रामध्ये संसाराची व्याख्या अशी दिलेली आहे, संसारेती ती संसारा हा परिवर्तन ही संसार का नियम है. संसार म्हणजे बदलणारी अवस्था. लहानपणी मी एवढासा होतो, अख्खी गली मान्या बायामध्ये पप्पिले, पण आता शक्य आहे का? शक्य आहे? याले म्हणतात संसार. आणि दुःखाची व्याख्या सांगू तुम्हाला? दुःखाची माडी सांगू? आशा नाम परम दुःखम. आशा म्हणजे आशाबाई नाही हा. आशा म्हणजे आशा, इच्छा, तृष्णा, आकांक्षा, ज्या ज्या काही तुम्ही लाईले त्या असं व्हायलाच पाहिजे. मरणी माय काय व्हाव नाही. आज कीर्तनामध्ये एखाद्याला असं वाटलं असतं वरना येवालेच पाहिजे. काय सांगतायत? आले देवाजीच्या मनात ते कोणाच्या न चाले. आणि आठवी कीर्तन कोणा आत्मा आहे? आले देवाजीच्या मनात ते कोणाचे न चाले के नाही. मग आयाशी जी उपाधी आहे ना, त्या उपाधी मधून जर तुम्हाला निघायचं असेल तर तुका म्हणे किल्ल्याने संता हाती दिल्या. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेसी. कारण जे ज्ञानाचा कुरुठा तेच सेवा हा दारवंटा. तू ओळखून घे सुबटा. ऐकून घे. संतांकडे गेल्यानंतर संसारात सुखी कसं राहावं याची रीत संतांकडे मिळते. सद्गुरु गोविंद बापूंचे जेवढे शिष्य आहेत, जेवढे अनुयायी आहेत, जेवढे साधक आहेत, भले ते कथा वातरता का होईना, पण मधलं काय ते असं गुच्छुप बसू देत नाही. कुठं तरी कोपऱ्यात जाऊन वासुदेव महाराज, खरी गोष्ट आहे, कुठं तरी कोपऱ्यात जाऊन एवढा आनंद घेऊन येतात, ते एवढा आनंद घेऊन येतात की बाहेर आल्यानंतर त्या दोन लोके विचार करतस. दोन म्हणू का चार लोके? ते चार लोकेच म्हणायला लागतात ना पहिल्यापासून. त्या चार लोके काय म्हणतील की नाही? ते दोन लोक असं म्हणतात की गदलो कस काय होईल ना, याला एवढा संकट आहे. पण रीत आहे, रीत
एका राजाने सर्व राज्य हिसकावून घेतलं, त्याची पत्नी हिसकावून घेतली, संपत्ती हिसकावून घेतली आणि त्या राजाला त्याने जेलमध्ये टाकून दिलं. जेलमध्ये टाकल्यानंतर 2-4 महिन्यांनी त्या राजाला वाटलं की या राजाचं आपण संपत्ती सर्व हिसकावून घेतली, सर्व बायको पोरे सर्व आपल्या ताब्यात आहेत आणि त्याला जेलमध्ये टाकलेला आहे. अहो कसा राहिना तर ते देख इथे येऊत बरं. आले तो राजा आला, जेलमध्ये पाहिलं, याला वाटलं की महाराज तर काडीमोडी होऊन गेले असतील, थरथर करत असतील, मरणाच्या दारात असतील के नाही. पण जेव्हा त्यांनी त्या राजाला पाहिलं, तो राजा असा लाल टमाटर सारखा गदगुल्या. मग तो राजा विचार करायला लागला, हे असं कसं शक्य आहे. मग तो पुढे जाऊन परत मागे फिरला आणि त्या राजाला विचारलं, का रे बाबा, तुझी संपत्ती बायका पोरं सर्व 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 हिसकून मी घेतलं, तुला जेलमध्ये टाकलं, तरी तू एवढा आनंदित का. तो म्हणे ऐकायचं का. म्हणे हा सांग. म्हणे माझ्या सद्गुरूंनी मला एक अंगठी दिलेली आहे, ती माझ्या हातात बोटात आहे. म्हणे दाखव. मग त्या अंगठीवर लिहिलेलं होतं, ये भी दिन चले जाएंगे. मी सकाळी उठतो आणि ती अंगठी पाहतो, ये भी दिन चले जाएंगे. किती सुंदर आहे का नाही. कितलं सुंदर आहे का नाही. सोपं आहे. तुम्हाला असा धाक पडून जातो, गुरु जर केला तर मला सर्व घरदार सोडून मला त्यांच्या बरोबर मला सर्व सोडावं लागेल असं वाटतं तुम्हाला. गैनीनाथांपर्यंत कडे कपारात राहणारे संत होते. गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना एका सांसारिक पुरुषाला ते ज्ञान दिल्यानंतर, त्यांनी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना दिल्यानंतर, त्यांनी त्याच्यानंतर उघडा मंत्र जप करून सर्व वारकऱ्यांना, म्हणजे सर्व, आता वारकरी शब्द निघाला मी सांगतो थोड्या वेळात, पण सर्व जनतेला त्यांनी उपकार केला आणि ती रीत समजून दिली. कोणती रीत. संसारी असावे असोनी नसावे, ही रीत. हे पा 4 प्रकारचे आनंद आहेत. माझ्या सद्गुरू गोविंद बापूंच्या कृपेने मी तुम्हाला सांगतो, 4 प्रकारचे आनंद आहेत. एक पहिला आनंद जो असेल तो ब्रह्मानंद. दुसरा आनंद असेल, पहिला आनंद जो असेल तो विषय आनंद, जो आपण सर्वजण भोगतो आहोत. काही इच्छा झाली का लगेच आपण घेतो, त्याला आपण विषय म्हणतो आणि त्याच्यातून आनंद शोधायचा प्रयत्न करतो. तो विषय जेवढा आपल्या जवळ असेल तेवढा आपल्याला आनंद मिळतो. तो विषय जुना झाला, म्हातारा झाला, तो विषय संपला, आपला आनंद संपला. त्याच्यानंतर ब्रह्मानंद कडे कपारांमध्ये पडून राहतात, त्यांना जगाचा काही एक संबंध नाही. तिसरा आनंद आत्मानंद, की जे देहामध्ये राहून आत्म्यामध्ये रममान असतात, तो आत्मानंद. आणि चौथा आनंद संतांनी आपल्याला दिला, सद्गुरूंच्या कृपेने तो आपल्याला मिळाला, त्याला आपण स्वरूपानंद म्हणतो. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, 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 सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय.
सारखे करीती तात्काळ, करीतो नाही तो उद्धट होऊन जाता ना, संतांना आपण उद्धट बोलू नाही शकत. हा, आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. मग आता जर त्यांचे पाय आधी आधी आपल्याला धरायचे, मग याला काय म्हणतो आपण? सेवा म्हणतो. मग सेवा कशी करायची सद्गुरूंची? तर तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता म्हणजे माझा अहम, माझा देह तादात्म्य, माझं सर्व त्या ठिकाणी झिरो करायचं. आपण सुरुवातीला कीर्तन करताना सुरुवातीला काय केलं? श्लोक बोलले, काय बोललो? त्याला काय म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये महाराज? नमन. नमन म्हणतात. नमन म्हणजे नमन. आता माझं पुढे काहीच नाही, कारण की सद्गुरू समोर ही गादी कोणाची आहे? नारदाची गादी आहे. म्हणून इथून कोण बोलताय आता? हा, नारदजी बोलताय. आपणा काय म्हणतात ते? आपुल्या बळे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची, किंवा साळुंकी मंजुळी बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळा तो. जेव्हा या ठिकाणी जनतेच्या कल्याणाचे दोन शब्द बोलले जातात त्यावेळेस या जीवाची एवढी हिंमत नाही की तो समोरच्याला सुधरू शकेल. फक्त सद्गुरूंनाच तो समर्थ आहे, सद्गुरूच समर्थ आहेत एक. म्हणून या ठिकाणी या गादीवरून सद्गुरू बोलतात. जे मूर्ख तुमच्याकडून पाकिटाच्या पाकिटं घेऊन तुम्हाला हसवतात ना, त्यांची हिंमत पण नाही तुम्हाला सुधरवायची. कोणाची हिंमत आहे आपल्याला सुधरवायची? अरे गुरु कृपा होऊन जाईल, शास्त्र कृपा होऊन जाईल, पण तुमची तुमच्यावर कृपा नाही झाली तर कोण सुधरवेल तुम्हाला? की नाही? मग आपल्यावर कृपा झाली पाहिजे, म्हणून सद्गुरूंना आपल्याला समर्पित व्हावं लागेल. आपण जर सद्गुरूंना समर्पित झालो तर सद्गुरू आपल्याला त्यांच्या सारखे करून टाकतात. आणि त्यांच्या सारखे केल्यानंतर तुम्ही देहाकडे नका पाहू बरं, तुम्ही देहाकडे नका पाहू. तुम्हाला महत्वाचं सांगून देतो, शिक्षक, गुरु, सद्गुरु, श्री गुरु आणि जगद्गुरु हे सर्व वेगवेगळे शब्द आहेत. तुम्ही या नमाज घोटाळा करत टाकतात, सर्व घोटाळा याच्यात करून टाकतात. सद्गुरु गोविंद बापूंकडे जर तुम्ही देहाने पाहत असाल तर तुम्हाला पदर्भ काहीच पडाव नाही, गॅरंटी देतो. मी माझ्या दवाखान्यात 4चा आकडा टाकून मस्त बटन लावून असं बसायचो. बापूजी यायचे, आमचे माधवबाई ज्येष्ठ साधक आहेत, यांच्याकडे यायचे आणि येता येता माझ्याकडे नुसता एखादी स्त्री, तरुण स्त्री ज्यावेळेस कटाक्ष टाकते ना त्यावेळेस समोर ना 2-4 एकर काल तयार होईल, माहितीये का तुम्हाला? तसं सद्गुरू गोविंद बापूंनी माझ्या वर नुसता कटाक्ष टाकला, 1दा 2दा 3दा आणि माझी ट्यूब पेटली. काहीतरी आहे. सद्गुरूंचा चेहरा वयाच्या 85व्या वर्षीही एवढा ताजा कशामुळे राहू शकतो, हे रहस्य जर जाणायचं असेल तर एकदा सद्गुरूंना भेटलंच पाहिजे. आणि मी गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्यूब पेटली आणि आज जो उभा आहे तो डॉक्टर नाही, वकील नाही, काहीच नाही. तो या ठिकाणी एक भगवंत प्राप्ती भोळ्या भाविकाशी एक भोळा या ठिकाणी देह उभा आहे, जास्त काही बोलत नाही. म्हणून सद्गुरूंची प्राप्ती जर आपल्याला व्हायची असेल तर योग्य व्याख्या समजून घ्या. या व्याख्यासमा आपण अटकी जातं. शिक्षक म्हणजे गव्हर्नमेंटने पगारी ठेवलेला शिकवण्यासाठीचा माणूस, त्याला शिक्षक म्हणतो आपण. गुरु म्हणजे सर्व लघु आहे तोच गुरु आहे, म्हणजे 2 गोष्टी त्याला जास्त कळतेस तो गुरु. आणि सद्गुरु ही ज्ञानाला पदवी आहे. ज्ञानाला पदवी म्हणजे हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार तरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. विवेकाने जर मी ते ज्ञान समजून घेतलं तर मला सद्गुरु मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलिया गात निवाराया. ते मला कुठं फसू देत नाही. सद्गुरू बापूंनी ज्या वेळेस माझ्यावर तो कटाक्ष टाकला त्याचं प्रतिफल म्हणून मी आज तुमच्या समोर
उभा आहे. संत कृपा झाली आणि इमारत फळाली. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो, आमच्या पंडित अण्णांना जे समजलं ते वाया गेलं नाही. वाया काय जात? वाया काय जात? ज्याच होत त्यानच नेलं, लावलेली माया वायास ती गेली. ज्याच होत त्याने नेलं. पंडितांनांचा देह कशाचा होता? कशाचा होता? देह काळाचे काळाचे धन कुबेराचे. देह काळाचे काळाचे धन कुबेराचे. देह काळाचे काळाचे आणि धन कुबेराचे. यती मनुष्याचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे? बरोबर. हे जे देह आहे हा काळाचा आहे आणि तो एक दिवस काळामध्ये जाणार आहे. बरोबर की नाही? मग याच हा जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत याच्याकडून चांगलं करून घेणं आपलं कर्तव्य आहे की नाही? म्हणून याच्यासाठी आपल्याला सावध व्हायचंय. महाराज पहिल्या चरणाचा मरणाधी सावध व्हावे. 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 मरणाआधी सावध व्हावे. कीर्ती करोनी मरावे. कीर्ती करोनी मरायचंय. मरायचं तर आहेच. मृत्यू अटळ रे भित्तीस टाकतो प्रेम प्रीतीने. भगवंत बांधतो पर्याय सोपा मनात आणतो. आता विचार करा, मरण जरी अटळ असलं तरी जन्म आणि मरण आपल्या हातात आहे का? जन्म जर आपल्या हातात राहिला असता तर कितीतरी जोडपे ना, कितीतरी दवाखान्यामध्ये पाय झिजवतायत, त्यांना मुलबाळ होत नाही. याचा अर्थ जन्म आपल्या हातात नाही. आणि मरण पण आपल्या हातात नाही. आत्ता कोणाचा निरोप येऊन जाईल, तोंडात बोट घालून घेणार तुम्ही. बरं, आमच्या मेडिकल भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की जन्म ज्या वेळेस होतो त्याचा खोल अभ्यास करा बरं, थोडासा खोल. एक थेंबापासून आपला जन्म आहे. बरोबर, एक थेंबापासून जन्म आहे. आणि जर लॅब टेक्निशियन एखादा असेल आणि त्याने जर त्या थेंबाचा अभ्यास करायचा ठरलं तर काय होईल? पाणी कशाचं बनतं? H2O. हायड्रोजनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू मिळून पाणी बनतात. मग आपला जन्म थेंबापासून झाला म्हणजे पाण्यापासून झाला का वायूपासून झाला? सांगा बरं. हा, वैकुंठवासी का म्हणतो माहिती का? संतांच्या भाषेत सांगतो आता. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासे का म्हणतो माहिती का आपण?
हा इथं मौन होऊन जातो, त्याला वैकुंठवासी म्हणतात. परा पश्यंती मध्यमाने वैखरी. वैखरी वाणी आपलं स्वरूप व्यक्त करण्यासाठी कुंठित होतं म्हणून वैकुंठ येतं. कोणत्या कीर्तनात ऐकलं का? हा, ही सद्गुरु गोविंद बापूंची किमया आहे. आपलं स्वरूप व्यक्त करताना आपली वैखरी वाणी कुंठित होते, त्याला वैकुंठ म्हणतात. ताई तुमचं नाव काय? जाऊ द्या, मायनं नाव विचारलं. काय नाव काय माळी? सुशीलाबाई. आता ही मायला जर विचार मी तद्दन माय खोटं बोली. सुशीलाबाई जर विचार कोठे दे काढा असं ते. माझी सुशीलाबाई कोठे दे काढते बरं? दे काढ बरं, दे काढ, दे काढ ना. नाही ऊन नाही, सत्य आहे ते, पट्टासनं सत्य आहे. मी सांगितलं मी भोजेंद्र आहे तर लोक सांगतील आई ते छाती आहे, भोजेंद्र कुठे? मी भोजेंद्र आहे. आई ते डोकं आहे, भोजेंद्र कुठे? मी भोजेंद्र आहे. अहो ते हात आहे, भोजेंद्र कुठे? सांगता येईल आपल्याला? अरे अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर त्या तत्वाला बसतो आपण. हरी हा देव नसून तत्व आहे. राम हा देव आहे, कृष्ण हा देव आहे, पण हरी हे तत्व आहे. म्हणून राम कृष्ण आले गेले त्याविन जग का ओसची पडले. जन पड भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. मी ज्यावेळेस मरेल ना त्यावेळेस लोक पडभर माझं नाव काढतील. नंतर कसमे वादे प्यार वफा सब वादे है बातों का क्या. इस जगत में नहीं किसी का नाते है नातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब वादे है बातों का क्या. आपण या नाताला फशी राहिलो. ती म्हणे तो म्हणा, तो म्हणा आव लागस, तो म्हणा तो लागस. व्यवहार चालवायला नाते आहेत, पण आपल्या मागच्या जन्माचा कर्माचा पिटारा फेडण्यासाठी भगवंताने केलेली ही योजना आहे. ही योजना समजून घ्या, ही रचना समजून घ्या. ही रचना समजण्यासाठी सद्गुरु आहेत. श्रद्धेने बुद्धीने समजून घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे. श्रद्धेने बुद्धीने समजून घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे. भूक दिली कोणी अन पचवितो कोण, झोप दिली कोणी अन जागवितो कोण. विचारी कोण खरा शोधून घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे. ही रचना समजून घ्या. एखाद्याला जर देवाजींना विचारलं मी का हो रात्री कितला वाजता झोपणं होतात, देवाजी म्हणतील 10:15 घेतात हो झोप आले. अरे तुम्ही 10:15 आले झोपेल होतात, मग 10:15 सांगे कोण राहिलं, घड्याळ कोणी देखी. हा झोपेचा टाइम नाही सांगू शकत. असे कितीतरी रहस्य आहेत जे सांगू शकत नाही. आणि म्हणून आपला जो काही गैरसमज आहे, काय गैरसमज आहे? बालाजीले गहू ते बालाजी मन कल्याण करी, कुबेर भंडारले गहू ते कुबेर भंडार मन कल्याण करी, आणि अयोध्याले गहू ते राम ते मन कल्याण करणाराच आहे. अरे ज्याने पत्नीसाठी 14 वर्ष वनवासात सीता सीता करत गेला, तो तुम्ही सीता कस काय सुख माठी मला नवल वाटत. ज्या कृष्णाने गोकुळ, मथुरा, द्वारका सर्व सोडीसने जंगल मा एका पार दिना बाणमा मरना, तो कृष्ण जीवनभर दुःख झेलत गया, तो तुमले सुखी कस काय ठी. बापरे महाराज ते बिलकुल विरोधी आहे बरं, बिलकुल विरोधी आहे. नाही विरोधी नाही मी. मला हे म्हणायचंय की रामाने वशिष्ठांकडे जे समजून घेतलं ना ते सद्गुरूंकडे समजून घ्या. कृष्णाने सांदीपनींकडे जे समजून घेतलं ना ते समजून घ्या.
नुसता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय म्हणतात? अरे समजून घ्या. म्हणून मला एकच म्हणायचंय की कितीतरी अनंत जन्माचे अनंत कर्म, अनंत कर्माचे अनंत वासना घेऊन आपण तो गाठोडं घेऊन आपण चालतोय आणि परत ते सर्व विसरून परत नवीन गाठोडं तयार करण्यात गुंतलेलो आहेत बाबा हो. एक जणाच्या मागे वाघ लागला, वाघ. तो पुढे चालायचा, वाघ मागे. तो पुढे चालायचा, वाघ मागे. जाता 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 त्याचा पाय घसरला, एका आडामध्ये पडला तो. आणि आडामध्ये पडल्यानंतर एक झाडाची फांदी सापडली त्याला आणि त्या फांदीला लटकून तो लटकत राहिला. आता खाली त्याची नजर गेली त्या कोरडी विहीर. बाबा खूप मोठं नागोबा होतं. वर वाघोबा आणि खाली नागोबा. आणि ज्या फांदीला लटकेल होता त्या फांदीवर होतं मध. आणि ते मधनं तुकडा तुटी गया आणि ते मध टप 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 त्यानावर पळायला लागलं. आणि अहो भाऊ नागोबाले बी विसरी घ्या आणि वाघोबाले बी विसरी घ्या. अशा तोंड लाईने त्या मधना या चाटी राहता. विचार करा. हा माडी विषय ओढी भुलले जीव कोण करील यांची किव. ना उपजे नारायणी भाव करुनी ठाव या दे. हे नरा आत बघ जरा. हे नरा आत बघ जरा. जीव काय खरा ही नव्हे रे माया. ही बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. हे नरा आत बघ जरा. जीव का खरा ही नव्हे रे माया. ही बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. हे नरा आत बघ जरा. हे नरा आत बघ जरा. ही नव्हे रे माया. ही बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. हे जे दिसतं ना ही ब्रह्माचीच छाया आहे. तुमने सावली कधी तुमले सोडस का? तुमने सावली कधी सोडस का तुमले? मग भगवंताची सावली काय आहे? ही माया आहे. पण मायाला समजून घेतलं तर ब्रह्म समजेल. बरं मायाला समजून घेतलं तर काही काही लोक खूप ज्ञान व्हायचं, खूप ज्ञान व्हायचं. त्या काय म्हणतात माहिती का? महाराज आम्ही कशाला हात लावत नाही. येणती माईक दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसाने. बरं आहे भाऊ. मग पाकिटले का बा हात लावस? ती नाही का माया? हा ती नाही माया. हे पहा खूप महत्वाची गोष्ट सांगतो, खूप महत्वाची. कर्म 3 प्रकारचे आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. 3 कर्म आहेत. त्या नित्य कर्माला कुठं घ्यायला जावं लागत नाही. रोज तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचं जे होतं त्याला नित्य कर्म म्हणतात. नैमित्तिक कर्म म्हणजे मी उभा आहे तसं कर्म कोणाच्या तरी निमित्ताने करतो आपण. सांसारिक पुरुष असाल तर बायका पोरे मुलं बाळ यांच्या निमित्ताने आपल्याला ते करावं लागतं. पण हे दोन्ही कर्म करताना मनात आशा ठेवून जर तुम्ही कर्म करत असाल त्याला सकाम कर्म म्हणतात. आणि इच्छा ठेवून केलेलं कर्म जर पूर्ण नाही झालं तर तुम्हाला काय होतं? दुःख होतं. म्हणून सकाम कर्म आपल्याला जन्मोजन्मी भोगायला येतं. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू क्षत्रिय आहेस. समोर उभे असणारे तुझे नातेवाईक तुला दिसत असतील तरी ते तुझे शत्रू आहेत. त्यांना तुला मारावंच लागेल. मग त्या अर्जुनले त्या नाव होतात. आपला मग काय आहेत त्यासले मारणं पडे आपले? काय आहेत? काय आहेत? माले आत्या म्हणच नाही तिने. अहो काय? हा काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिपू. हे षड्रिपू ज्याने मान्य केले त्यांना सामान्य म्हणतात. या षड्रिपूंना ज्याने आदू केले त्यांना साधू म्हणतात. या षड्रिपूंचा ज्याने अंत केला त्यांना संत म्हणतात. म्हणून संतांची बैठक महत्वाची. संतांचे संगती मनो मार्ग के संग लागले तेरी अंगी बनेगी. संतन के संग लागले तेरी अंगी बनेगी.
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी मान्य केलेलं आहे. आता आपल्याला संत ओळखता यायला पाहिजे. खूप मोठी डेअरी आहे, खूप सफेद बगडे त्यांच्या मागे चालतायत आणि असे जर आपण संत मानलेत तर त्या नक्की तुम्हाला खिस्सा खाली करीन जातील, त्याशिवाय पर्याय नाही. बरोबर की नाही? संत कसे असतात? संततेची जाना, संततेची जाना, जे देही उदास, ज्यांना देहाची सुद्धा पडलेली नाही, ज्यांचे इंद्रिय भगवंताला समर्पित आहेत, जे बाहेरून कडक दिसतात पण आतून गोड आहेत, जे तुमच्या संसाराचं कल्याण नाही करणार, ते तुमच्या कर्मानेच होईल, तुमच्या प्रकृती नियमानेच होईल, पण तुमचं जन्म मरणाचं रहाट गाडो बाद केल्याशिवाय राहणार नाही. त्यांना म्हणावं संत. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती जर कोणाकडून होत असेल आपल्याला, तर त्यांना म्हणावं संत. म्हणून संत उदार उदार भरले अमूप भांडार. आणि मी काय केलंय? मी काय केलं? मी काहीच केलं नाही. फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल वारवाई. मी त्यांच्याकडून थोडस घेतलं आणि तुमच्यापर्यंत आणलं. मी हमालासारखं काम करत आहे. म्हणून या ठिकाणी आपला जन्म जो मिळालेला आहे, मरणापर्यंत मधला जो काळ आहे, ज्याला आपण जीवन म्हणतो, त्या जीवनामध्ये आपल्याला संत भेट घेऊन सतत विवेकाने आपलं जीवन त्या ठिकाणी जगायचं आहे. मग आता कसं जगायचं? आमचे सद्गुरू गोविंद बापूंच्या भाषेमध्ये सांगतो, नो कंप्लेन जगायचं. तुम्ही कंप्लेन केली रे केली, तुमच्यावरच पलटी दे. तुमच्यावरच पलटे. कंप्लेन करू नका. आलिया भोगासी असावे सादर. मग मालेच का वाढी तिथं? मग मना जाडे का देव लपना, असं म्हणतो ना आपण. माडी तो लपेल नाही, त्यांनी संधी देईल तुला मागलं कर्मफेडासाठी. जेवढं वय तेवढं निघी जाऊ दे, फक्त शांतपणे. डॉक्टर बाई गोळ्याला तरी डॉक्टरले काय देस, तू नवीन कर्म का उभा करस माडी? हा, तो डॉक्टर प्रयत्न करस तू ना गुडगा बंद करा ना, तो डॉक्टरलेच काय देस तू? तुन कर्म आहे माडी. ते रामकृष्ण परमहंस अख्ख्या जगाला देव दाखवायचे महाराज. त्यांना कॅन्सर होता. मग आता तो कॅन्सर ते काही त्यांचं ते अध्यात्माचा होता का? अध्यात्माने कॅन्सर जातो का? तुमच्या शरीर प्रकृतीचा जो जो आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक जेवढाही ताप असेल, तो ताप तुम्हाला भोगावाच लागेल. पण या तापामध्ये शांत राहण्याचं ज्ञान सद्गुरू देतात. परीक्षित राजाने शुक मुनींकडून 7 दिवसाचा भागवत ऐकल्यानंतर जन्म मरण बाद केलं. याचा अर्थ त्यांना मरण नाही आलं का? अरे मरण आलं, पण भीती नाही वाटली. बाद करणं म्हणजे काय? हा, बाद करणं म्हणजे त्याचा त्यांना त्रास झाला नाही. मग अशा पद्धतीने जर आपण जन्म पूर्ण जर काढला तर आपली कीर्ती राहणार नाही का महाराज दुसऱ्या चरणात जातात?
नये वाया मानवाची उत्तम काया. शरीर चांगले चांगले शरीर सुखाचे घोसले. या शरीराकडून सुख प्राप्त होण्याचं ज्ञान, सुख प्राप्त करून घेण्याची रीत सद्गुरूंकडे आहे. म्हणून या जन्मात आपल्याला मिळालेला वेळेचा सदुपयोग करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून जे काही या शरीरामध्ये, या देहामध्ये जे काही आपल्याला विवेक दिलेला आहे ते विवेक ज्ञान जागृत व्हायला पाहिजे. म्हणून देह सांडावा न मांडावा, येणे परमार्थी लावावा. या देहाला परमार्थाकडे झुकवलं पाहिजे. डोळ्यांना म्हणायला पाहिजे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कानांना म्हणायला पाहिजे, कान तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. घेई घेई माझे वाचे. हा, अशा या इंद्रियांना त्या भगवंताकडे वळवलं पाहिजे. कोणी वळवलं होतं? कोणी वळवलं होतं? गो म्हणजे इंद्रिय आणि वळण म्हणजे वळवणे. गवळणींनी वळवलं होतं म्हणून त्यांना गवळणी म्हणतात. त्या बेभान होऊन गेलेल्या होत्या. त्या जेव्हा मथुरेला जायच्या ना दही विकायला, त्यावेळेस दही विकताना ते काय दही विकताय ते सुद्धा विसरून जायच्या. त्या काय म्हणायच्या माहितीये का? विक्रे तुकामा किल गोप कन्या, मुरारी पादार्पित चेत वृत्ते, दद्याधिकं मोहवशात ओच, गोविंद दामोदर माधवेते, गोविंद दामोदर. अरे गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या, विसरून जायचं त्या. तशा पद्धतीने जेवढ्या संत होऊन गेल्या त्या विसरून जायच्या. म्हणून हे जो परमार्थ आहे, हा परमार्थ सर्व विसरण्याचा आहे, तेव्हा सुख भेटेल. माडी सकाळी आपण एकदम फ्रेश उठतस, एकदम आनंद वाटत सकाळी उठताना. का बरं? काही कारण असेल ना? हा, नाही, त्यानं अजून एक महत्वानं कारण असं आहे की रात्री आपण झोपतोस ना बट विसरी जातोस म्हणून फ्रेश उठतस. गाडी माडी वाडी लाडी रात्री विसरून जातो. रात्री जर जागे राहिलो तर आपण ते झोप सकाळले अंग किती जड होऊन जातं बरं. मग झोपेमध्ये आपल्याला हलकापणा वाटतो ना. मग झोप म्हणजे काय? हा, बाजूला बायको असेल तरी त्याला कळत नाही की बायको पडलेली. हा, विसरणं, धुळ्यान जोडणं नाही बरं, धुळ्यान जोडणं नाही, विसरणं म्हणजे सुख. मग देहाचा विसर पडला होता संतांना, देहाचा विसर पडला होता. मग आता देहाचा विसर लागलाच पडू नाही द्यायचा, पण कमी कमी एवढं तर म्हणायला पाहिजे, त्या नाही, त्या नाही. हा, भक्तीची सुरुवात ही भावापासून होते. भाव बडे आकडे एरविना कडे, करतडी आवळे तैसा हवे. शुद्ध ज्ञान पण नाही ना. कीर्तन आवडतं का? पूर्ण ज्ञानी कीर्तन आवडतं का कधी आपल्याला? नाही आवडत. नाथबाबा म्हणतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, स्वतःच्या बाळासमोर घोडा होतो आणि तो बाळ त्याच्या पाठीवर बसतो, त्याला कलेक्टरला किती आनंद होतो की नाही? त्याला किती आनंद होतो. एकदा वासुदेव म्हणे भगवंताला सांगायचे, कृष्णाला,
तुला अख्खं जग देव देव म्हणस म्हणे, पण तू काय मला देव वाटत नाही बो म्हणे. कोण सांगायचं? वासुदेव. मग कृष्ण म्हणे तुम्ही मला कृष्ण पोरगा म्हणून देखतस म्हणून मी तुमले देव वाटत नाही म्हणे. मग आमच्या सद्गुरू ताराताई म्हणतात की आई आहे ना ती देव आहे, बाप आहे ना तो देव आहे, समोर जे जे आहेत ते तो देव आहे. पत्नी क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असं म्हणतात. पत्नी देव आहे, सर्व देव आहे, सर्व देव आहे. अशी दृष्टी जर आली तर वा वा वा. अशी दृष्टी होणी ना ते वकीलच ना पोटच नाही भरावं, फायलीत नाही यावं कोर्टमा, केसेसच नाही यावं. मी वकील आहे हा माडी म्हणून सांग राहील. काल दिन एखादी फाईल येऊ देच बेन मनाकडे. हा टाळ्या वाजवा आईसाठी टाळ्या वाजवा. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की बंद खोलीमा नवरा बायको दोन ना दोनच राहतात आणि त्यासनं भांडण सोडाल त्या काळ्या कोटवालाच कडे तिसराच कडे जात असते. किती कमाल आहे. त्याला काही काळीनं माहित नाही. एकदम बरोबर आहे माडी, एकदम बरोबर आहे. पण आपला आगाऊपणाचा असणार तटपर्यंत मला एक सांगा, तुकाराम महाराजांचे 2 उदाहरणं देतो. तुकाराम महाराज म्हणतात अहंकाराने नाडिले तुका म्हणे वाया गेले. कोर्टापर्यंत कोण लय जास? आपले आपला अहंकार लय जास, आपला अहंकार लय जास. आणि तुकाराम महाराज एकाकडे म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव ना कितलं सोपं आहे. आमच्या बापूंनी एक छोटासा किस्सा एवढा सुंदर सांगितला होता. बापू म्हणे मी बसलेलो होतो एकदम उन्हाळ टप्पू उन्हामन जोडे आणि तो सांगे बापू बापू मला देव दे काढशात का. मग मी सांग म्हणे अरे आधी बसले थोडासा बसले थोडा ते बस. त्याला बसून घेतलं. 10 मिनिटं गेले, 15 मिनिटं गेले, 20 मिनिटं गेले, बसलेला होता तो. येता जाता लोक म्हणायचं साला हाऊ एवढा टपोरी आहो आणि काय देव माणूस सारखं बस ना भाऊ. बापू म्हणे देख रे लगेच देव माणूस बनायचं तुला एवढा मा 15-20 मिनिटं बा. तू जर काय माशा बसणार काय ना देव नाही भाऊ का विठ्ठल माडी देव म्हणे एवढं सोपं आहे ना. तू काय म्हणे आहे सर्वांनी सोपी पण शहाणा तो धनी. आपण एक तर 1.5 शहाणा राहतात, एक ते मग पूर्ण अज्ञानी राहतो. कथा देव बनसू हे पा देव म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. दिव्य धातूपासून देव शब्द तयार झालेला. काय? दिव्य धातू, दिव्यता, दिव्य वस्तू. तुम्हाला जी जी दिव्य वस्तू आहे ना ती जर तुम्ही त्यांना पोषण करा, त्यांना उपयोग करा, त्यांना वापर करा संसार मना तर तीच तुमले देव बनाय. हे पा 3 सत्ता आहेत. आता मला सांगावं असं वाटतं म्हणून सांग. 3 सत्ता आहेत. एक ब्रह्मसत्ता जी अजन्म आहे, तिला जन्मही नाही मरणही नाही काही नाही काय नाही काय नाही. दुसरी ईश्वर सत्ता प्रकट होते, प्रकट होते म्हणजे अवतार घेते ती अवतार. आणि तिसरी जीव सत्ता जन्माला आहे. 3 सत्ता आहेत. तुम्ही जीव सत्तेमध्ये, संत प्रकट सत्तेमध्ये आणि ब्रह्मसत्ता ही कधीच जन्माला येत नाही, कधीच मरत नाही. महाराज हा जो लाईट चमकतोय ना या लाईटला वायर थोडा कट करीने हात लावा. जी तुमले अनुभव सांगायला बी जिवंत ठेवा नाही तिला म्हणतात ब्रह्मसत्ता. अनुभव सांगायलाही जिवंत ठेवणार नाही, मौन करते तिला ब्रह्मसत्ता म्हणतात. मौन, वेद सुद्धा मौनावले नेती नेती म्हणायला लागले तिला म्हणतात ब्रह्मसत्ता. आणि त्याच्या उजेडामध्ये तुम्ही जे कर्म करताय त्या उजेडाला काहीच पडलेलं नाही की त्या उजेडमा कोणी खून कराय ना का कोणी पुस्तक वाचराय ना त्याला काही पडलेलं नाही. त्याला म्हणतात ईश्वर सत्ता. आणि तो जो बल्ब आहे ते जे बटन आहे ते जे वायर आहे हे सर्व जे जे रचना आहे त्या रचनेला म्हणतात जीव सत्ता. ती रचना समजून घ्यायची. आणि म्हणून जीव आणि शिव वेगळे नाहीत. फक्त जीव काय आहे, काय भानगड आहे. जीव म्हणजे काय सोपी भाषाना सांगू का तुमले. कल्पना अविद्या येणे झाला जीव.
आपण परमात्मा नाहीत, आपण देव नाहीत, मी शरीर आहे असं म्हणणं म्हणजे जीव. वास्तविक जीव आणि शिव एकच. जनाबाई काय म्हणतात? जीव शिव दोन्ही खुंटे ग, प्रपंचाचे नेते ग. जीव शिव दोन्ही खुंटे ग, प्रपंचाचे नेते ग. तू जाऊन पाठी बोले, ये बाळपणा. तू जाऊन पाठी बोले, ये बाळपणा. जीव आणि शिव दोन्ही खुंटे आहेत. कशाचे? जात्याचे. जात्याचे जात आहे ना, जात. मग हे संसाराचं जे जात आहे ना, हे जात असेल. जीव आणि शिव मिळून आहे. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. भगवंत म्हणतात, अखिल मानव जातीला म्हणतात, काय म्हणतात? ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन. सर्व जीव माझे अंश आहेत. पण भगवंताचा अंश हा जीव नसून शिव आहे. भगवंताचा अंश हा भगवंत आहे. मानायला तयार आहेत का तुम्ही? तुमले जर म्हण मी तुम्ही देव येते, हा असं काय होईल ना का मी काय देव शे का? अरे तू देवच आहे ना भाऊ. हा तू का म्हणे सांगू किती यात भगवंताच्या मूर्ती. पण भगवंत आकारामध्ये आपल्याला दिसायचे म्हणजे आपण मान्यता दिलेले, आपण ठरायले याच देव आहे. अरे राम जर देव राहिला असता, राम जर देव राहिला असता तर त्याने शिवाचं भजन केलं असतं का? केलं असतं? देवाने देवाचं भजन केलं असतं का? पण ते देव देव त्यालाच म्हणतात की जे एकमेकाला ओढत नाही. शिव सुद्धा रामाचं भजन करतो आणि राम सुद्धा शिवाचं भजन करतो. भजन करी महादेव राम तुझे सदाशिव. मी शॉर्टकट सांगतो कारण की वेळ आपला झालेला. म्हणून या ठिकाणी आपल्याला आपली रचना जरी समजून घेतली ना तरी चालेल. तुम्ही तीर्थाला जातात, भरपूर तीर्थाला जातात, आऊ देव, तो देव, ते देव. पण माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामित. तुम्ही नामावर नसले तर ते तीर्थ तुम्हाला पवित्र करणार नाही. त्या तीर्थामध्ये कोणताच देव तुम्हाला दिसणार नाही. त्या तीर्थामधले तुम्हाला गाणं दिसेल, त्या तीर्थामधलं तुमचं पाकिट लुटत दिसेल, दुसरं काय दिसणार? सोप्या भाषेत सांगू, मनाची आंघोळ, मनाची म्हणजे शरीराची आंघोळ पाण्याने होते, मनाची आंघोळ विचाराने होते, चित्ताची आंघोळ ध्यानाने होते. मग आपण कोणती आंघोळ करतात? तीर्थक्षेत्रामध्ये जातात. मन मैला क्यों तन को धोय. आपण शरीरले धुतात, शरीरले धुतात, मन मैल जसं तसं राहत. होईल का? क्षेत्रामधल्या स्नानाने तू निर्मळ होशील का? मानसा पवित्र होशील का? पवित्र होशील का? पुण्यजलामध्ये मत्स्य पोहतो, त्या पाण्यात पशु डुंबतो. पुण्यजलामध्ये मत्स्य पोहतो, त्या पाण्यात पशु डुंबतो. तुही आत्मा त्यात राहुनी पवित्र होशील माणी गंगामा तुम्ही आंघोळ करताना म्हशी बिशी देखायनात का तडे? आता दुसरा माळी म्हणणं पडे बिन माले. हा एक उदाहरण देतो, कोणी अंगावर नका घेऊ. एक उदाहरण देतो. आपण जेव्हा तीर्थक्षेत्री जातो, पुण्यजलामध्ये, आपण पुण्यजल म्हणतो ना, त्या पाण्याला पुण्य पाणी म्हणतो ना, पवित्र म्हणतो ना. पुण्यजलामध्ये मत्स्य पोहतो म्हणजे मासा झेपतात. त्या पाण्यातच पशु डुंबतो, म्हशी गाई गुरे त्या पाण्यामध्ये डुंबतात. मग त्याच पाण्यात आपण पवित्र होतो. ते नाही होत का बरं?
मग आता पवित्र हा जो शब्द आहे तो कशापासून आहे? पवित्र हा शब्द खूप महत्वाचा आहे, ऐकून घ्या बरं. आपलं अंतःकरण 4 घटकांनी तयार होते. 4 घटक: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतःकरण चतुष्टय हे 4ही घटक ज्या वेळेस शुद्ध होतात त्यावेळेस अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झालं तर मग काय? शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा शुद्ध त्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. भाव जर शुद्ध असेल तर दगडाच्या मूर्तीतून पांडुरंग बाहेर येऊन तुमचं नैवेद्य खाल्ल्याशिवाय राहणार नाही. कोणाचं खाल्लं होतं? नामदेवरायांचं. नामदेवरायांच्या ताटामध्ये भगवंत जेवायचे, त्यांच्या कीर्तनात नाचायचे. पण ज्या वेळेस अशीच संत मंडळींची बैठक बसली आणि त्या संत मंडळींमध्ये ते पण येऊन बसले, त्यावेळेस मुक्ताईने सांगितलं गोरोबा काकांना, काका पाहत करी हे सर्व जे मडके आहेत यांच्यापैकी कच्चं मडकं एखादं आहे का वैसा? आणि गोरोबा काकांनी मडकं घडवण्याचं थापट हातात घेऊन प्रत्येकाच्या पाठीत धपाटणं टाकायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेस नामदेवराय पर्यंत आले त्यावेळेस नामदेवरायाने धपाटणं खाल्लं नाही. नामदेवराय क्रोधामध्ये लालेलाल झाले, म्हटलं अरे वेडे झाले का तुम्ही? माझ्या ताटात देव नाचतो, माझ्या कीर्तनात देव नाचतो, माझ्या ताटात जेवतो आणि तुम्ही मला कच्च म्हणतात का? वेडे तुम्ही, वेडे. मुक्ताई म्हणते अखंड जयाचा, जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला. तुझा अहंकार नाही गेला का? अहंकाराने नाडीले तुका म्हणे वाया गेले. नामदेवरायांना तिथं पळ काढावा लागला आणि पळत पळत नामदेवराय मंदिरात आले. आणि मंदिरात ज्या वेळेस नामदेवरायांनी कंप्लेंट केली देवाजवळ, देवा हे लोक मला कच्च म्हणतात, तू माझ्या ताटात जेवतो, माझ्या कीर्तनात नाचतो, मला तुझा साक्षात्कार आहे आणि हे लोक मला कच्च म्हणतात. भगवंत त्याला म्हणतात नाम्या खरंच कच्चा आहे रे तू. का? मला मंदिरापुरताच जाणतो रे बाबा, ते मला विश्वव्यापक जाणतात. मग काय करू देवा? असा प्रश्न विचारता आला पाहिजे सद्गुरूंजवळ जाताना. असा प्रश्न विचारता आला पाहिजे तरच आपलं कल्याण आहे, नाही तर नाही. वाल्या कोळींनी ज्या वेळेस नारदाचा हात धरला त्यावेळेस वाल्या कोळीने सांगितलं, महर्षी मी घरी जाऊन विचारून आलो, माझ्या कर्मामध्ये कोणीच वाटेकरी होत नाही, आता तुम्हीच मला मार्ग सांगा. काय विचारलं? कै मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन. करा उद्धार माझे, समाधान माझं समाधान करा. म्हणून म्हणतात गुरु करावा बळकट त्यांचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे दोन देव कोण निमिकन. मात्र गुरु केल्यानंतर ज्याने स्वतःचे डोळे लावण्यापर्यंत गुरूंची साथ घेतली तोच तरुण जातो बरं पंडितांसारखा. पंडितांना जाताना पण बापू बापू करत गेले, जाताना पण बापू बापू करत गेले. त्याचाच पुढचा जन्म सद्गुरु त्याचं हात धरतात, नाही तर नाही.
हे जरी सत्य असलं की नाम घेता वाया गेला कोणी नाही ऐकला, जर तुमच्या पुढच्या जन्मामध्ये कर्माची दोरी जर जास्त बळकट राहिली तर तुम्हाला जेवढा आहे त्याच्याकडून पण परावृत्त करेल. म्हणून या ठिकाणी शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत अंतकाले स्मरण मात्रम, शेवटपर्यंत भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना अंतिम डोळे लावण्यापर्यंत तू माझी साथ सोडू नको, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण अर्जुनानेही ज्या वेळेस भगवंत द्वारकेत गेले, अर्जुनाने 36 वर्ष राज्य करून त्या ठिकाणी घसरून गेले होते अर्जुन. याच्यावरून आपल्याला शिकायचं आहे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. आणि म्हणून हा जन्म आपल्याला वाया घालवायचा नाही. महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, नाम म्हणे मनुष्य
संततेची देव, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा. संत हेच देव आहेत आणि देव हेच संत आहेत, म्हणून फक्त ओळखता यायला पाहिजे. माझ्या मना लागो छंद, नित्य गोविंद 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 गोविंद. मग गोविंद रूप होतसे काया, भेद नाही देवालया. बापूजींचं नाव किती सुंदर ठेवलेलं आहे. एकदा आम्ही नंदुरबारला सहज फिरत फिरत गेलो. नंदुरबारला एक लायब्ररी आहे, सरकारी लायब्ररी, शासनाची, लोकमत कार्यालयाजवळ शेवटच्या गल्लीला. मला त्या लायब्ररीशी थोडं काम होतं म्हणून बापूंना म्हटलं चला आपण असं राऊंड मारून लायब्ररीत जाऊ. मग लायब्ररीत गेलो तर त्यांचा जेवणाचा टाइम होता, दार लावलेलं होतं. एकाने सांगितलं की 15-20 मिनिटं थांबा, येतील. बापू म्हणे तुमले काय अनुभवले नाही का काही? म्हटलं कशाचा बापू? यत्र तत्र सर्वत्र गोविंदम गोविंदम गोविंदम. म्हटलं कस काय बापू? म्हणे पा वर काय लिहिलेलं आहे? त्या दरवाजाच्या वर गोविंद लिहिलेलं होतं. विनोदाचा विषय धरणार तुम्ही, पण मला तर अनुभव आला की नाही. म्हणून जर शुद्ध भाव ठेवला तर सर्वीकडे त्याचं दर्शन होतं. सर्वजण तीर्थयात्रेला पोहोचले, पण एकनाथ बाबांनी एवढ्याला म्हणून गंगेहून जळ आणलेलं त्या गाढवाला पाजलं. त्या गाढवामध्ये त्यांना देव दिसला की नाही, म्हणून ते संत आहेत. सर्वीकडे जर दर्शन व्हायला लागलं तर तो सद्गुरूंचा आपल्याला साक्षात्कार समजा, तरच या देहाचं सार्थक आहे. म्हणून अविनाश करी आपुले ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे. त्या गोविंदाचं मनपिस लावण्यासाठी एकदा जोरात त्याचं भजन आपल्याला करायचंय. सर्वांनी महिला सोडून, सर्वांनी वर हात करून भजन म्हणायचंय. विठोबा रखुमाई Thank you.
मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया, नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. या ठिकाणी सकल संतजन आणि माझे सद्गुरू यांच्या कृपा आशीर्वादाने वेळेवाकडी आपल्या सर्व संत सज्जनांची सेवा करण्याचा या ठिकाणी योग आला. खरोखर मी भाग्यवान आहे. प्रस्तुत अभंगामध्ये नामदेवरायांनी या देहाचं महात्म्य, या देहाचं नश्वरता आणि या देहाचं संधी करून सोनं कसं करायचं अशा पद्धतीने तिन्ही अर्थ या अभंगामध्ये सांगितलेले आहेत. माझ्या या वेड्यावाकड्या शब्दांनी जर कोणाचं या ठिकाणी अकल्याणकारी असं काही बोललं गेलं असेल तर तो माझा बुद्धीचा दोष समजा. बांधू फेटा मारो चाटा, जर काही चाटा मारल्या गेल्या असतील तर आमच्या राकेश महाराजांनी फेटा बांधला आहे, त्यांच्याकडे तो दोष लागो. आणि जे काही दोन विचार चांगले असतील ते माझ्या सद्गुरू गोविंद बापूंचे आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. वेळ आहे का? हा, मला आदरणीय भरती मंडळाने असं सांगितलेलं होतं, महाराज पायी पायी वारी करून आलेलो आहोत, शरीर गुणधर्मानुसार शरीर थकलेलं आहे, मन तर प्रसन्न आहे हो, पण शरीर थकलेलं आहे आणि त्याला गोधडीवर टाकाशिवाय सकाळले ताजं तवानं उठणार नाही, म्हणून आमले लवकर मोकळं करा ना. अरे बाबा, मी तुम्हाला भांडलंच कुठं? मुक्त होता परी बळे झाला बद्ध, असं शास्त्रवचन आहे. आपण आपल्या संकल्प विकल्पाने स्वतःला बांधून घेतलेला आहे, नाहीतर एरवी आपण मुक्त आहोत, मुक्त आहोत. तो सतत 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 पिंजऱ्यात राहणाऱ्या पोपटाला एक दिवस पिंजऱ्याचं दार खोललं तरी उडता येत नाही का? त्याला त्या पिंजऱ्याची सवय पडून जाते. तत्वच या ठिकाणी या संसारामध्ये आपण एवढे काही मायामध्ये अडकून जातो की ज्या वेळेस काळ आपला देह घ्यायला येतो त्यावेळेस काळाला आपण काय म्हणतो? डॉक्टर साहेब, भले 500 सोडीला 1000 नाही इंजेक्शन द्या, आपण जाऊ नका देऊ. आहे का डॉक्टरांना देईन मग? अरे तुझं जर फुटलेलं असेल तर देवाचा बाप बी आला तरी तुला राहू देणार नाही, आणि तुझं जर फुटलेलं नसेल ना तर देवाचा बाप बी आला तरी तुला घेऊन जाणार नाही. लोणखेड्याचा किस्सा सांगतो छोटासा. आमचे ज्येष्ठ साधक छोटूबाई पाटील हे मरणाच्या दारात होते. खाली ज्ञानेश्वरीचं पारायण चाललं गेलं. हरिभक्त पारायण शांताराम महाराज पारायण करताय ज्ञानेश्वरीचं. ते छोटूबाई पाटील जे आहेत ते भुई टाकलेले आहेत आणि कोणीतरी सांगितलं बापूंना बोलवा. बापूंचं 82 वय असताना सुद्धा बापूंना फोन लावला तर बापू अवघ्या 1.5 तासात शिरपूरहून लोणखेड्याला आले. आणि ज्या वेळेस मी बापूंना लांबून पाहिलं आणि आरोडे दिली, बापू आले, बापू आले, अक्षरशः तुम्हाला नवल सांगतो की ते छोटूबाई पाटील हे भुई टाकलेले असताना उठून बसले आणि त्यांनी अर्धा तास प्रवचन केलं. एकदा जोरात टाळ्या उद्या सद्गुरूंच्या नावाने. साधी गोष्ट नाही, हा साक्षात अनुभव आहे. अनुभव आले अंगामध्ये लोक सांगेल. म्हणून तुका म्हणे ते अनुभव प्रमाण शब्दाचा गौरव का म्हणे, अनंत वाचार बरळती बरळ त्या कैसा तयार पावे. ज्यांना अनुभव आहे त्यांचा हा मार्ग आहे. म्हणून या ठिकाणी केवळ देव 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 उपयोगाचं नाही. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घरपुसणी. आमचे सद्गुरू आमच्या दारात येऊन आम्हाला जवळ बसून देवाचं दर्शन घडून देतात, पण आम्हाला त्यांची पडलेली नाही. मी कळकळीची विनंती करतो, ज्यांनी घेतलं आहे त्यांनी मोठ्या अंतःकरणाने, निश्चल भावाने, निरागस मनाने सद्गुरूंना समर्पित हो.
त्याचं पालन करा, त्याचं जतन करा. ज्यांनी घेतलेलं नसेल, आज खूप मोठं पर्व आहे. आज देव शयनी एकादशी, तिला आपण आषाढी एकादशी म्हणतो, ते पर्व आहे. खूप महत्वाचा दिवस आहे. आणि एवढा महत्वाचा दिवस आहे की शेतकरी 4 महिने भरभरून काम करणार आहे, भरभरून त्याच्या खळ्यात रास येणार आहे. आणि ज्या वेळेस तो भगवंताचं नाव घेतो त्यावेळेस भगवंत सांगतात, अरे येड्या, हे तर तूच कमवलंय, मला तर तू झोपून दिलं होतं ना, मी तर झोपलेलो होतो. याचा अर्थ आपल्या कर्मामध्ये, आपल्या याच्यामध्ये भगवंत वाटा घेत नाही, भगवंत श्रेय घेत नाही. पण त्याच्या सत्तेशिवाय काही शक्य नाही. चाले शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलवितो अरे देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नका. त्या सत्तेशिवाय आपण साधा तिनका काळी ती सुद्धा उडू शकत नाही. आणि म्हणून त्याची जी सत्ता आहे ती सत्ता आपल्याला सद्गुरूंच्या वचनाने समजून घ्यायची. या प्रस्तुत अभंगामध्ये जी रचना आहे ती रचना खरंच समजायची आहे. डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, काने पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो, मधुरही आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. त्याची दया आहे. तो आपल्याला ताजतवाना ठेवतो. मग त्याचा अनुभव नको का घ्यायला आपल्याला? म्हणून तो अनुभव घेण्यासाठी सद्गुरूंना समर्पित व्हा. महिन्यात 2 एकादशी येतात, एकादशीचं व्रत करा. सत्यभामेला सोन्याचा गर्व एवढा आला की तिने भगवंताला नारदाला